आनंददायी शनिवार आणि गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत आज विद्यालयामध्ये धान्य महोत्सवाचं आयोजन इयत्ता 8वीच्या वर्गानं केलं होतं। आता या धान्य महोत्सवाचा उद्देश होता की जे धान्य आहेत, कडधान्य आहेत, डाळी आहेत, डाळीचे प्रकार आहेत, तेलबिया आहेत, तेलबियांचे प्रकार आहेत, याच्यामध्ये सुद्धा उपप्रकार पडतात, पॉलिश आणि बिगर पॉलिश। विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, कडधान्य प्रकार काय आहे, धान्याचा प्रकार काय आहे, आहारामध्ये धान्याची गरज काय आहे, यासाठी या धान्य महोत्सव आयोजन करण्यात आलं होतं। प्रामुख्याने आहारामध्ये असणारे ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आज आपल्याला हायब्रिड प्रकार पाहायला मिळतो। पण मग जे गावरान प्रकार आहे तो आता कालांतरानं संपत चाललेला आहे आणि मग तो विद्यार्थ्यांच्या समोर यावा, त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते विद्यार्थ्यांना कळावे यासाठी या धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रामुख्याने गव्हाचे प्रकार या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेत, ज्वारीचे प्रकार उपलब्ध केलेत, बाजरीचे प्रकार उपलब्ध केलेत, त्याच्यामध्ये गावरान बाजरी कोणती आहे किंवा गावरान ज्वारी कोणती आहे, आवश्यक कुठली आहे, डाळी आहेत। आज आपण बाजारामध्ये प्रामुख्याने तूर डाळ, मूग डाळ पाहतो, पण मग उडीद डाळ आहे ती बिगर पॉलिश कशी आहे, त्याच्यानंतर तूर डाळ आहे, मटकी डाळ आहे, त्याच्यानंतर घेवड्याच्या प्रकारामध्ये वाघा घेवडा असेल, वरून घेवडा असेल, काळा घेवडा असेल, पांढरा घेवडा असेल, त्याच्या डाळी किती उपयुक्त आहेत, असे सुद्धा कडधान्याचे प्रकार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपलब्ध केले। त्यानंतर तेलबिया आहे, व तेलबियांची गरज का आहे, आज आपण प्रामुख्याने सूर्यफूल, सोयाबीन आणि शेंगदाणा तेलच आहारामध्ये घेतो, पण मग जवस असेल, कारळे असेल, मोहरी असेल, राई असेल, हे सुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहे। या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी जवळपास 87 प्रकारचे वाण गोळा केलेले आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध हा धान्य महोत्सव या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे। विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक गुंजाळ सर, पर्यवेक्षिका सौ शिरसाट मॅडम आणि माझे सहकारी मित्र पगारे सर, सय्यद सर यांनी या धान्य महोत्सवासाठी मार्गदर्शन केलं आणि चांगल्या उत्तम प्रकारे हा धान्य महोत्सव संपूर्ण शाळेसाठी उपलब्ध करण्यात आला। त्याबद्दल मी सर्वांचे आणि विद्यालयाचे आभार मानतो। धन्यवाद।